देवाभाऊ, मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या आधीच गोड गोड 3,000 रुपयांचा बक्षीस. लाडकी बहीण योजना बंद करतील, पण आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. पण आमच्या लाडक्या बहिणींना आता केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता येणार आहे. आता आपल्या मोदीजींनी सांगितलंय, आपल्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही 50 लाख लखपती दीदी बनवून टाकल्या. आता अजून 50 लाख पुढच्या 2-3 महिन्यात तयार होणार आहेत. 1 कोटी माझ्या बहिणी या लखपती दीदी होत आहेत. देवाभाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच लाडक्या बहिणी लखपती होणार. जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडक्या बहिणी लखपती होणारच. ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळाला नाही तो मिळणारच, त्यामुळे काळजी करू नका. हळूहळू त्याची सुद्धा सुरुवात चालू आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी म्हणजे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही राज्य सरकारने केलेली आहे. अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही. पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे, साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतं. जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल, किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे, किंवा त्यांना ज्या इतर सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही. संजय गांधी निराधार योजना असेल, लाडक्या बहिणींना 2 हप्ते एक साथ 3,000 रुपये संक्रांतीच्या आधी जमा होणार. नोव्हेंबरचा हप्ता मिळाला, आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळणार. लाडक्या बहिणींना संक्रांतीचा गोड गोड बक्षीस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीचा रिझल्ट लागण्यापूर्वी हा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार. ही बातमी सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. काही अडचण असल्यास कमेंटमध्ये सांगा.